ते पण एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि ज्याने कोणी असं चुकीचं काम केलं असेल त्याचं चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर त्याने काही छेडछाड केलेली असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सर, त्यांचा हा जो मानधन एक तुटपुंज असतो त्यांच्या शिजवणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला। शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये ज्या महिला भगिनी ते अन्न शिजवण्याचं काम करतात त्यांचं निवेदन देण्याच्यासाठी काही संघटना इकडे आलेल्या होत्या, त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवेदनाच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन पातळीवरनं त्याचा पाठपुरावा केला जाईल। या विषयामध्ये आपण जर माहिती घेतली 600 रुपये केंद्र शासनाच्याकडून 1900 रुपये राज्य शासनाच्या वतीने मानधन त्या ठिकाणी दिलं जात आहे। त्यातल्या त्यात इतर राज्यांशी जर कंपॅरिझन केलं तर आपल्या राज्यामध्ये हे मानधन काही प्रमाणात का होईना जास्तीचं आहे। तरी पण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भोजनाची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते तसं पाहायला गेलं तर हे तासिका म्हणजे किती तास ते काम करतात त्याच्यावर अवलंबून हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे। आता त्यांची जी मागणी आहे की त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने भेट दिली होती, विनंती केली या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करू आणि जेवढं शक्य आहे मदत करण्याचं काम करू। आमच्याकडे आम्ही साहेबांकडे याच्यासाठी मोर्चा काढला की मागे आम्हाला जो GR निघालेला होता 1000 रुपये मानधन वाढीचा त्याची अजून पण अंमलबजावणी झालेली नाहीये आणि आमच्या महिलांना विमा पॉलिसी म्हणजे कायम अपघाती असं काहीतरी होत असतं का त्याच्यासाठी आम्हाला विमा लागू करावा, आम्हाला कायम नियुक्ती करावी, याच्यासाठी आम्ही आज साहेबांकडे आलेलो होतो। तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मागेच मी 1 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये तुमचा विषय घेतलेला आहे आणि मी त्या विषयावर हे करून तुमच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो। आणि मागे एका माणसाने शासनाचा खोटा GR काढला आणि तो खोटा GR काढून सर्व महिलांची फसवणूक केली। तर आम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि आम्हाला सर्व महिलांना न्याय मिळवून द्या। काय आश्वासन? आता साहेबांनी सांगितलं की मी सर्व याचं माहिती घेऊन तुमच्या मागण्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं। तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्ही याच्यानी समाधानी आहे, पण मंत्री महोदयांनी याच्यावर लवकरच निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्यांची आम्हाला पूर्तता करावी एवढं आमचं म्हणणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।